श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 7। श्री गणेशाय नमः। जय जयाची राघवा रामा, जय जयाची मेघश्यामा। संतजनांच्या विश्रामा, सीतापते दाशरथे। तुझ्या कृपाने वानर बलिष्ठ झाले भूमीवर, ज्यांनी रावणाचा चक्काचूर केला देवा लंकेवरी। तुझी कृपा झाल्या पाही तो सर्वदा होतो विजयी। जे जे इच्छिल ते ते नी काम आपले तडिला। भूपतीचा वशिला जाते देवा लाधला, तो वंद्य होतो दिवाणाला, नीच कितीही असला जरी। ऐशा अमोघ कृपेला होईन कामी योग्य भला, याचा जो मी विचार केला तो ऐसे आले कळून। नाही ज्ञान नाही भक्ती, खरी खुरी हे श्रीपती। ऐसी आहे माझी स्थिती, शोचनीय पांडुरंगा। मन सदा आशाभूत, ते न कदा स्थिर होत। नाना विकल्प मनात येऊ लागती वरच्यावरी। मग ऐशा पातक्याला केवी लाधावा वशिला, तुझा सांग जगतपाला। हे व्यावहारिक म्हणणे असे, तुला आवडी पातक्याची, मनापासून आहे साची। ऐसी साक्ष पुराणाची आहे की दीनबंधू। पुण्यवानाचे तारण केल्यानं काही नवल जाण, जो पातक्या लागून उद्धरित असे तोच मोठा। या जगती तुझ्याहून मोठा नाही कोणी आन। देवा मम पातका लागून किमपि आता पाहू नको। रक्षी आपला मोठेपणा, मज सांभाळी नारायणा। दास गणू शरण चरणा, आता उपेक्षा करू नका। हा मारुतीचा उत्सव करीत होता अवघा गाव, याचा पुढारी खंडेराव पाटील गणेश कुळीचा। हे पाटील घराणे जाण आहे अति पुरातन, घरचे धन कनक संपन्न, पसारा थोर शेतीचा। पूर्वीपासून यांच्या घरी संत सेवा होती खरी, आली भाग्य जमेदारी मग काय विचारता। महादजी पाटलास 2 मुलगे औरस, थोरल्या त्या पुत्रास नाव असे कळताजी। कुकाजी तो धाकटा, पंढरीचा भक्त निका। गोमाजीचा उपदेश देखा होता या घराण्याते। पाटील कडताची कारण मुलगे होते 6 जण, कुकाजी नुसता भाग्यवान, पुत्र नव्हता त्याचे कुशी। कडताची पावता मरण, 6 मुलांचे संगोपन कुकाजीने केले जाण, जन्मदात्या बापापरी। कुकाजीच्या आमदानीत भरभराट झाली बहुत, अष्टसिद्धी सदनात वाटे नांदू लागल्या। पाटील कुकाची नंतर खंडूकरी कारभार, याच्या पुढे साचार काही न चाले कोणाचे। या खंडू पाटलाप्रती 5 बंधू निश्चिती, गणपती, नारायण, मारुती, हरी आणि कृष्णाजी। आधीच पाटील जमेदार, सत्ता हाती साचार, पैशाचा तो निघे धूर। जयाची या सदनामध्ये बंधू सारे तालीम करती, दांडपट्टे खेळती। कुस्तीचा तो शोक अति, होता हरी पाटलास। उत्सव नावाच मारुतीचा, तरी जय जयकार पाटलाचा। म्हणतील तो शब्द त्यांचा, झेलणे भाग रयतेला। नेहमी कटकटी माऱ्या शेगावात होती खऱ्या। पाटील एका मापी साऱ्या लोकांप्रती मोजत असे। हा सज्जन साधू संत हे न त्यांच्या मनी येत, वाटेल त्या बोलती सत्य, अथवा तत्वा यथामती असो। पाटील बंधूंनी रावळात येऊनी महाराजा ते हेटाळणी करण्याचे ते सुरू केले। कोणी म्हणावे पिशागण्या, खातोस का ताककण्या, अशा गोष्टी अति उण्या त्यांनी कराव्या समर्थांसी। कोणी म्हणावे खेळ कुस्ती, आम्हा सवे निश्चिती। तुला लोक बोलती योग योगेश्वर म्हणून, त्याचे दाव प्रत्यंतर, ना तरी आम्ही देऊ मार, याचा करी विचार, बऱ्या बोलाने ये धवा। त्यांचे बोल ऐकावे, समर्थांनी न उत्तर द्यावे, अवघ्या हसण्यावारी न्यावे, कोप न धरावा यत्किंचित। ऐसा उर्मट प्रकार मंदिरी चाले निरंतर, म्हणून पाटील भास्कर समर्थांशी ऐसे वदला। नका महाराज येथे राहू, चला अकोली ग्रामा जाऊ। ही पाटील पोरे माजली बहु, यांचा नको संबंध। हे शक्तीने माजले, लक्ष्मीने धुंद झाले, सत्तेपुढे काही न चाले, येथे यांची पाटीलकी। गजानन बोलले त्यावरी, भास्करा थोडा दम धरी। ही पाटील मंडळी सारी आहेत माझे परमभक्त, मात्र विनयाप्रती थारा यांच्यापाशी नाही जरा। शोधूनी पहा अंतरा, त्यांच्या म्हणजे कळेल तुझं। ही पोरे पाटलाची, माझी लेकरे आहेत साची, कृपा आहे संतांची यांच्या कुळावर भास्करा। जमेदारा ओरमटपण हेच आहे भूषण, काय वाघाचे ते वजन, असावे सांग काही परी। तलवारीला मऊपण, मुळी उपयोगी नाही जाणं, अग्नीने तो थंडपण, सांग धरावा कवण्या रीती। गेल्यावरी काही काळ हा उर्मटपणा जाईल, पावसाळ्याचे गढूळ जळ हिवाळ्यात निवळ होईल। एके दिवशी पाटील हरी आला मारुतीच्या मंदिरी, महाराजाला धरून करी म्हणे कुस्ती करी माझ्या सवे।
तुला कुस्तीत करीन चित. चल जाऊ तालमीत. उगे न बैसे असे म्हणत गण गण गणात बोते. तुझे प्रस्त माजले बहू, ते खरे खोटे आज पाहू. मला पाडसी तरी देऊ तुला मोठे बक्षीस. ते समर्थांना मानवले, दोघे तालमीमध्ये गेले. समर्थांनी कौतुक केले, ते आता परी येसा. खाली बसले गजानन, उठी वाता मज लागून. असलास जरी पैलवान तरी साज करशील हे. हरी पाटील उठवावया, लागला यत्न करावया. परी ते अवघे गेले वाया, हालेनात समर्थ मुळी. घामाघूम तनू झाली, शक्तीची ती कमाल केली. पेच झाले निर्बळी, समर्थांशी झुंजता. हरी म्हणे मनात, हा केवढा तरी सशक्त. अचल ऐसा पर्वत, याच्या पुढे येईल उणा. हा किडकिडीत दिसतो जरी, शक्ती याची गजापरी. खोड्या आमच्या नानापरी, आजवरी याने सहन केल्या. त्याचे हेच कारण, हा गजापरी बलवान. आम्ही जंबुका समान, म्हणून नाही रागवला. जंबुकाच्या चेष्टेला गजपतीनं मानी भला. श्वानाची या भुंकण्याला व्याघ्र देना किंमत. काही असो, याच्या पायी आता ठेवणे आली डोई. आजपर्यंत मी नाही कवणासेही नमन केले. समर्थ म्हणाले हरीला, आता बक्षीस द्या आम्हाला. ना तरी चित मजला, तुवा करावे कुस्तीत. कुस्ती हा मर्दानी, शोक श्रेष्ठ सर्वांहुनी. कृष्ण बलरामे बालपणी अशाच कुस्त्या केल्या रे. मुष्टिक आणि चाणूर, मल्लविद्येने परमेश्वर. वदिता झाला साचार, जे देह रक्षक कंसाचे. पहिली संपत्ती शरीर, दुसरे ते घरदार. तिसरीचा तो प्रकार आहे धन मानाचा. तुझ्याप्रमाणे पूत नारी, पाटील होता यमुना तिरी. गोकुळीची पोरे सारी, त्याने केली सशक्त. तैसे तुवा करावे, शरीर बला वाढवावे. ना तरी हे सोडावे, पाटील नाव आपले. हेच बक्षीस द्यावे मज, ना तरी कुस्ती करी आज. येणे रीती उतरला माझ, समर्थांनी हरीचा. हरी म्हणे समर्थास, आपली कृपा असल्यास शेगावच्या लेकरास सशक्त करता येईल की. ऐसे धूर्तपणाचे बोलणे केले पाटील हरीने. जे मुळात असती शाणे, त्यांना शाळा नको की. असो, त्या दिवसापासून हरीने दिले सोडून अथवा तत्वा भाषण करणे पुण्यपुरुषाशी. ही पाहुणी त्याची कृती इतर बंधू बोलती. हरी तू त्या झोगड्याप्रती का भीतोस कळेना. आपण पाटलाचे कुमार, या गावीचे जमेदार. ते तूच कारे ठेवी शिशीर पदी त्या नागव्याच्या. त्या पिशाचे थोताण गावी माजले उदंड. त्याचा पाहिजे काढला दाण, लोका सावध करावया. ऐसे न जरी आपण केले तरी लोक अवघे होतील खोळे. पाटलाचे कर्तव्य भले, गावा हुशार करण्याचे. मैन साधूचे वेश घेती, वेड्या वाकड्या कृत्या करीती. बाया बापड्या भोंदिती, याचा करी विचार. सोन्याकस लाविल्या विना न कळे रे सोनेपणा. तू करामाचा शांतपणा कळून आला उसाने. ज्ञानेश तेव्हा साधू कळला, जेव्हा रेडा वेद बोलला. परीक्षेविण कवणाला अस्थानी मान देऊ नये. चल, त्याची परीक्षा तयाची आज आपण करू साची. मोळी घेऊन उसाची मंदिरात पातले. हरीनं काही बोलला, इतरांनी प्रश्न केला. अरे पिशा, या ऊसाला खातोस का तू? सांग हे. जरी ऊस खाण्याची इच्छा असेल तुला साची, तरी एक अट आमची आहे ती तू मान्य करी. आम्ही ऊसाचे करू प्रहार तुझ्या येधवा अंगावर. त्याचे वळ न उठले जर तरीच मानू योगी तुला. ऐसे भाषण ऐकले, महाराज काही न बोलले. लेकराचे बालिश चाळे, मनी आणि सुज्ञ कदा. मारुती म्हणाला त्यावर, अरे हा भ्याला साचार. ऊसाचा तो खाण्यामार, हा काही तयार नसे. मग म्हणाला गणपती, अरे मौन हेच संमती. त्याने दितली आपणाप्रती, आता काय पाहता. ते दोघा तिघा मानवले, ऊस करी घेतले. समर्थांशी मारण्या भले, आले चढून अंगावर. ते पाहता नारी नर, मंदिरी जे होते इतर. ते पळू लागले भराभर, भास्कर तेवढा जवळ असे. भास्कर म्हणे पोरांसी, नका मारू समर्थांसी. या ऊसाने आज दिवशी हे काही बरे नव्हे. तुमचा पाटील कुळात जन्म झाला आहे सत्य. तुमचे असावे दयाभूत अंतःकरण दिनांविषयी. हे महासाधू तुम्हासी जरी न वाटतील मानसी, तरी हीन दीन लेखून असी द्यावे सोडून हेच बरे. अरे शूर जे का शिकारी, ते चाल करीती वाघावरी. उगीच बंदूक घेऊन करी न मारिती नागतोडा. मारुतीने जाळली रावणाची लंका भली. उगीच नाही चाल केली झोपड्या पाहून दुबळ्यांच्या. यावरी म्हणती पोरे, तुमचे भाषण ऐकले सारे. गावीचे लोक अत्यादारे योग योगेश्वर म्हणती या.
म्हणून त्याचा पाहण्यायोग येथे आलो आम्हीचा. यात न घ्यावा तुम्ही भाग, पहा मौज दुरुनी. ऊस घेऊन हातात मारू लागले समर्थांप्रत. जैसा का झोडतात ओंब्या शेती कृषीवर. परीनं महाराज डगमगले, मुलांना पाहून हसत बसले. कोठेही न उमटले वळ त्यांच्या अंगावर. ते पाहता पोरे भेली, चरणी त्यांच्या लागली. म्हणती खराच आहे बली हा योग योगेश्वर. महाराज म्हणती पोरांना, मुलांनो तुमच्या कराला असेल अति त्रास झाला. मारण्याने मज लागी, त्या श्रमाचा करण्यानाश काढून देतो इक्षुरस. तुम्हा लागी प्यावयास, या बसा माझ्या पुढे. ऐसे म्हणून घेतला एक ऊस करी भला. हातानेच पिळून त्याला रस काढला पात्रामध्ये. त्या ऊसाची अवघी मोळी समर्थांनी पहा पिळली आणि प्याया कारणे दिली. रस नवाळी पोरास. श्री गजानन पुण्यपुरुष चरका वाचून काढला रस. ते पाहता बालकास अति आनंद झाला. लोक म्हणती ही योग शक्ती, दंतकथा मुळी नसती. योगेची का प्राप्त होती, त्या शक्तीला च्युती नसे. पौष्टिक पदार्थे शक्ती येते, परीन ऐसी कायम टिकते. सशक्त आपल्या राष्ट्राते करणे असला योग शिका. हेच तत्व सुचवावयासी पाटील अर्भकांशी. करे काढून रसाशी दाविते झाले श्रोते हो. समर्थांसी वंदून गेली पोरे निघून. खंडू पाटला कारण वर्तमान श्रुत केले. दादा आपल्या गावात गजाननेश्वर साक्षात. त्याचा आज आम्हाप्रत आला आहे प्रत्यय. ऐसे म्हणून कथिली सारी हकीकत त्याला खरी. ती ऐकता अंतरी खंडू पाटील चकित झाला. मग तोही दर्शनाला समर्थांच्या येऊ लागला. परी मार्दव वाणीला मुळी नव्हते यत्किंचित. गण्या गजा ऐसे म्हणे पाटील समर्था कारणे. अरे तुरे हे बोलणे होते दोन ठिकाणी. प्रेम आत्यंतिक जे काही तेथे ऐसे घडूनी. आई लेकरा माझी होई भाषण रे तुरेचे. हा एक प्रकार झाला, आता दुसरा राहिला. तोही सांगतो ऐका भला सावधान चित्ताने. नोकर चाकर हीन दीन यांच्या सवेचे भाषण करीती संभावित जन, तेही एकेरी स्वरूपाचे. अरे तुरे म्हणण्याची सवय पाटला पडे साची. काकी रयत गावची लेकरे त्याची निसंशय. श्रोते याच सवयीने खंडू पाटील गण्या म्हणे श्री समर्था कारणे. काही ना दुसरे कारण. गण्या गण्या म्हणे वाणी परी प्रेम उपचे अंतकणी. पहा नारळा लागुनी वर करवंटी खोबरे आत. याच न्याय तयाचा परिपाठ होता बोलण्याचा. वृद्धापकाळ कुकाचीचा झाला म्हणून कारभार करी. कुकाची तो एके दिवशी बोलता झाला खंडोशी. तू जातोस प्रतिदिवशी महाराजांच्या दर्शना. सांगतोस मला साक्षात्कारी गजानन एक भूमीवरी. मग का रे तुझी वैखरी. मुग्ध होते त्यांच्या पुढे. तुला नाही पोरबाळ माझा झाला वृद्धापकाळ. नातवंडाचे बोल खेळ पाहू दे मज डोळ्याने. आज विनंती करी त्यांना स्वामी समर्थ गजानना. म्हणावे त्या करून करुणा पोर एखादे द्या मज. तो खरा साधू असल्या सत्य पुरतील तुझे मनोरथ. आणि माझाही ओघ आहे तडीच जाईल त्या योगे. साधू पुरुषा अशक्य काही जगत रईया उरले नाही. संत लाभाचा करून घेई काही आपला उपयोग. ते खंडू ते मानवले. एके दिवशी बोलणे गेले मारुतीच्या मंदिरी भले. ते ऐका येणे रीती. अरे गण्या माझा चुलता वृद्ध झाला आहे आता. इच्छा उपजली त्याच्या चित्ता नातवंड ते पाहण्याची. तुला लोक साधू म्हणती. दर्शन केला तुझ प्रती इच्छा मनीच्या पूर्ण होती. ऐसे लोक सांगतात त्याचे दावी प्रत्यंतर. उगा नको करू उशीर. तुझ्या पायी ज्याचे शिर तो का राहावा निपुत्री. ऐसे भाषण ऐकले महाराज त्यासी बोलले. आज हे उत्तम घडून आले. त्वा याचना केली आम्हा. सत्ता धन तुझ्या हाती. तू प्रयत्नवादी असशी निघोती. मग विनंती आम्हा प्रती का करतोस कळेना. धन आणि बलापुढे अवघेच म्हणशे बापुढे. मग का रे हे न घडे. साय धन बलाच्या तुझी भव्य आहे शेती. गिरण्या दुकाने पेढ्या अति तुझे कोणी न मोडती. जनशब्द बराडात मग त्या ब्रह्मदेवाला का न आज्ञा करीशी भला. आपला पुत्र द्यावयाला. हेच कोडे पडले मज खंडू करी भाषण. ही गोष्ट न यज्ञाधीन. पिके पाण्यापासून येती जरी जगामध्ये तरी पाणणे पाणी मानवाच्या न करी जाणी. दुष्काळात जमिनी पडती उताण्या खेळात हे. मात्र पाणी पडल्यावर कर्तृत्व आपले चालवी नर. तैसाच हाही प्रकार तेथे न गती मानवाची. खंडू पाटील ऐसे बोलता हसू आले समर्था. तू केलीस याचना आता मज कारणे पोराची.
याचना म्हणजे मागणे भीक, हे तू आज केले दे, तुला होईल पालक, भिक्या नाव ठेव त्याचे. पुत्र देणे माझ्या करी, सर्वतोपरी नाही जरी, परी मी विनंती करीन खरी, तुझ्यासाठी परमेश्वरा. तो ऐकेल माझी भीड, त्याला नहे काही चढ. तू घरचा आहेस स्थळ, रस आंब्याचा द्विजा घाली, हे मम मानी प्रमाण वचन, पुत्र होईल तुझं कारण. आमरसाचे भोजन दर साल घाली ब्राह्मणा, हे खंडूने ऐकले, घरी येऊन सांगितले, कुकाजीसे निवेदिले, मंदिराचे वर्तमान. हे ऐकता कुकाजीस आनंद झाला बहुवस, तो काही लोटता दिवस, समर्थ वचन झाले खरे. कांता खंडू पाटलाची, गंगाबाई नावाची, गर्भिणी झाली साची. 9 मास पूर्ण झाले, तिचं लागी पुत्र झाला. खंडू पाटील आनंदला, कुकाजीच्या हर्षाला पारावार काही नसे. त्याने धर्म केला बहु, गरिबांना दिले गूळ गहू, पेढे बर्फीचा दिला खाऊ गावातील अर्भकांना. थाटात झाले बारसे, भिक्खू नाव ठेविलेसे, पुढे बाळ वाढलं असे, शुक्ल पक्षीच्या इंदुपरी. आमरसाचे भोजन दिले ब्राह्मणा कारण, तो संप्रदाय अजून शेगावात चालत असे. पुण्यपुरुषाची वैखरी, कोठून होईल असत्य तरी. पाटलाच्या ओसरीवर बाळ रांगू लागला, हा बोलबाला पाटलाचा, देशमुखा पटला न साचा. शेगाव हा दुफळीचा गाव पहिल्यापासून, एक फळी देशमुखांची, एक फळी पाटलांची. अंतःकरणे एकमेकांची, मुळी होती अशुद्ध. प्रत्येक आपल्या डावात एकमेकांचा करण्याघात, सदा इच्छिती मनात, लेश नसे प्रेमाचा. शास्त्री 2, मंत्री 2, शस्त्री 2, तंत्री 2, एकमेकांपुढे श्वान, येता गुरगुर रोकडी. तैसे झाले शेगावात, पाटील आणि देशमुखात 36चा आकडा सत्य, झाला न होईल 63चा. पुढे गोष्ट झाली ऐशी, कुकाजी झाले स्वर्गवासी. पाहून या नातवंडासी, भीमातटी पंढरीत. तेणे खंडूचे उद्विग्न मन गेले सहज होऊन, तो म्हणे छत्रपूर्ण माझे आज ठासळले. ज्या चुलत्याच्या जीवावरी मी निर्भय होतो भूमीवरी, तो आधार माझा श्रीहरी, का रे नेलास काढून. अशी संधी पाहून बालंटाणया कारण, पाटलावरी सवड पूर्ण मिळाली देशमुख मंडळीला. तो वृत्तांत अष्टमात सांगेन श्रोते तुम्हाप्रत, ही जमेदारी खाण सत्य आहे प्रत्यक्ष द्वेषाची. हा दासगणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ परिसा श्रोते सावचित्त, कुतर्काते सोडून या. शुभम भवतु. श्री हरिहर अर्पणस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 7मोऽध्यायः समाप्त.